बातमी नाशिकमधून आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणी एक वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर आल्याचं समजतंय। एसआयटी तपासामध्ये तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू अशोक खरातला मदत केलेली होती असं कळतंय। त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला पसंतीची पोस्टिंग दिली अशी चर्चा आहे। नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत का असाही सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, या खरात प्रकरणामध्ये एक ना अनेक खुलासे होत असतानाच आणखी एक धक्कादायक बाब, एक वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर आलेली आहे। नेमक्या काय घडामोडी घडलेल्या होत्या, काय तपशील आहे? ऋतुजा, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघितलं तर आता ईडीची देखील एंट्री ही झालेली आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा देखील केलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच आहेत की ज्या अर्थी जेव्हा मुख्यमंत्री अशा प्रकारची घोषणा करतायत त्या अर्थी या गुन्ह्याची व्याप्ती ही कुठपर्यंत जाऊन पोहोचली असेल याचा अंदाज हा येऊ शकतोय। आणि निश्चितच आता जर रोज नवनवीन खुलासे होत आहेत, कारनामे समोर येत आहेत आणि आता देखील आपण जर ही घडामोड बघितली तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एक वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचं देखील ती महिला अधिकारी देखील या अशोक खरातच्या निकटवर्ती होती अशी एक माहिती समोर आलेली आहे। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अशोक खरातचं एक जे काम होतं ते या महिला अधिकाऱ्यांनी मार्गी लावलेलं होतं, प्रशासकीय संपूर्ण काम होतं आणि त्या बदल्यात या अधिकाऱ्याला बाबाने आपल्या पसंतीची पोस्टिंग देखील दिलेली होती अशी देखील चर्चा ही रंगलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता ही महिला अधिकारी कोण असे अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयटी कडून याबाबत संपूर्ण तपास केला जातोय। त्या महिला अधिकाऱ्याचे आणि बाबाचे काही आर्थिक व्यवहार देखील झालेत का हा देखील प्रश्न जो आहे तो आता समोर येतोय, उपस्थित होतोय। दरम्यान आजवर आपण बघितलं तर या अशोक खरातचे राजकीय कनेक्शन असतील किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कनेक्शन असतील हे समोर आलेले होते। एका अधिकाऱ्याची देखील मुंबईतील जे उपजिल्हाधिकारी पदाचे अधिकारी होते त्यांची देखील बदली ही करण्यात आलेली आहेत आणि बाबाने अनेक अधिकाऱ्यांसोबत काही जमीन व्यवहार केलेले असावेत किंवा त्यांच्यासोबत काही मालमत्तांची खरेदी केली असावी असा संशय असताना आता रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत, कारनामे समोर येत आहेत। दरम्यान संशयाचं जाळं आता अधिकाऱ्यांपर्यंत येऊन थेट पोहोचलेलं आहे। कुणाकुणाचा मात्र यामध्ये सहभाग असेल तो पाहणं गरजेचं असेल, कारण या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलंय। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।